चला तर राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदळ कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. आज या ठिकाणी सुंदर असा विवाह सोहळा स्वामी परिवाराचा पार पडलेला आहे. सकाळपासून या ठिकाणी कामामध्ये इकडे तिकडे व्यस्त असल्यामुळं ब्लॉग बनवण्याचा वेळ आला नाही, कारण घरचं लग्नासारखं लग्न होतं स्वामी परिवाराचं, म्हणून या ठिकाणी आम्ही सकाळपासून पळापळी असल्यामुळं आता ज्या ठिकाणी सर्व अतिथींचे पाहुणे मंडळींचे जेवण ते सर्व झालेले अतिशय वेळेवर या ठिकाणी मंगळाष्टिका होऊन अतिशय वेळेवर या ठिकाणी शुभ कार्यास पार पडलेले आहे. आणि वेळेच्या अगोदर या सुंदर असं जेवण ते झाल्यामुळे या ठिकाणी सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सांगायला काही अडचण नाही. तुम्ही जर इकडे पाहता असाल तर अतिशय सुंदर पद्धतीने अतिशय छान मंगल कार्यालयामध्ये अतिशय वजनामध्ये या ठिकाणी नंबर 1चं लग्न पार पडलेलं आहे. आता फोटोशूट ती झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्न पार पडल्याच्या नंतर जेवण ते झाल्याच्या नंतर या ठिकाणी सुंदर असा पावसाची सुरुवात झालेली आहे. आता पेरायला काय अडचण नाही म्हणायला आहे. बरा असा पाऊस पडलेला आहे. ज्यांनी खातबी घेऊन जाईल त्यांनी खातबी घेऊन जा आणि पेरायला चालू करा. ज्यांच्याकडे पाणी आहे त्याने, ज्यांच्याकडे पाणी नाही त्याने दमका अजून 2-3 पाऊस पडू द्या. तर अशा पद्धतीने तुम्ही जर पाहता असाल तर अतिशय आनंदामध्ये आजचा विवाह सोहळा अतिशय आनंदात हसत खेळत या ठिकाणी फोटो शूटिंग करत पार पडलेला आहे. तर आम्ही गोटो या ठिकाणी निवेदनाला होतो माईक घेऊन, जीव वाडा व्यवस्थित ते म्हणून सांगायला होतो. थोडे अन्न आम्ही वाटू म्हणजे घालू देईल कुणालाच. तर सर्वप्रथम मित्रांनो, चष्मा तुम्ही कसं वाटायला सांगा. या ठिकाणी शांतीराव पाहिलं काय वाटतं, शांतीरावकडे बघून सांगा. तर अशा पद्धतीनं मित्रांनो सुंदर पद्धतीने विवाह सोहळा पार पडलेला आहे. खूप जोरदार सडागास पावसाचा लांबजना नगरीमध्ये पडलेला आहे. नावगा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पूर्ण कन्यादान पूर्ण झालेलं आहे. थोड्या वेळामध्ये नवरा नवरी आपल्या गावाला जातील असं सांगतो. आणि पावसासोबत झालेली लग्नाची सुरुवात लवकरच या ठिकाणी करण्यात येऊन सुंदर असा पाऊस सुरुवात झालेली आहे. भरपूर असा पाऊस पडावा एवढीची इच्छा अपेक्षा व्यक्त करू. चला तर राम व्हिडिओ छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा.